बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आज मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय. मात्र मराठी भाषिकांच्या या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निदर्शनं करण्यात आली. यावेळी कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बस अडवून कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामेळाव्याला या ठिकाणी बंदी घातलेली आहे आणि या ठिकाणी रीतसर मागणी केली असताना कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही कोल्हापूरचे कलेक्टर अमोल गेडिया यांना विनंती केली होती की या मेळाव्याला जर काय परवानगी मिळाली नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही. आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, शंभूराजे देसाई असतील, हे काय करतात? अरे सभागृह सोडा आणि बेळगावमध्ये जा. बेळगावमध्ये 3.5 लाख मराठी बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, 307 गुन्हे दाखल होत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही कर्नाटकच्या एसट्या बंद केलेत. मराठी माणसाचा जो अपमान केलाय त्या अपमानाचे मराठी जनतेची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागितली पाहिजे. या आंदोलनात उपनेते संजय पवार, चंद्रकांत भोसले, मनजित माने, अवधूत साळुखे, सुनील मेळवंकी, ओंकार मंडलिक, पप्पू कोंडेकर आदी सहभागी झाले होते.